नागपूरची महत्त्वाची बातमी. पॅरालिसिस झालेल्या व्यक्तीनं व्हीलचेअरवरून येत मतदानाचा हक्क हा बजावलेला आहे. मतदान केंद्रावर दाखल होत मतदान केलेलं आहे. अब्दुल उस्मान असं या व्यक्तीचं नाव आहे. नागपूर महानगरपालिकेसाठी सकाळपासूनच मतदान सुरुवात झालेलं आहे. अनेक मतदार सकाळपासून मतदान केंद्रावर पोहोचून आपल्या मतदानाचा हक्क बजावत आहे. मात्र नागपूरच्या या ठिकाणी जर पाहिलं तर व्हीलचेअरवर एक मतदार जे आहे ते आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आलेला आहे. अर्धांगवायू त्याला झालेला असताना सुद्धा त्यांनी आपल्या मतदानाचा हक्क या ठिकाणी बजावलेला आहे. लोकशाहीच्या उत्सवामध्ये या ठिकाणी सहभाग घेतला आहे. आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया. दीदी, क्या कहेंगे? सुबह में ठंड है, बीमार है, तो भी आप व्हीलचेयर पे यहाँ पर वोटिंग करने आई? वोटिंग करने को आई ना मैं, काय के लिए अपने एक वोट से किसी का नुकसान नहीं होना चाहिए, मगर उन लोगों ने भी सोचना चाहिए कि ये ऐसे इंसान ऐसा हो गया है तो थोड़ी बहुत मदद करना। ठेला नहीं लगाने दे रहे, ठेले पे मैं लगाती अतिक्रमण कर रहे, 1-1.5 महीने से दुकान बंद है मेरी, तो उनको तो लगा ही है दोनों तीनों टाइम। तो मैं तुम हमसे लेके गुजारा करी भैया, मैं भी क्या करूँगी, मैं भी मजबूर हो गई। अब उन्होंने मेरी मजबूरी को समझना, मैं जैसी आई अपना फ़र्ज निभाई, तब उन लोगों का काम है। जो भी आए वो, मैं ये नहीं बोलती कि जो भी चुन के आए, चाहे वो कोई भी आए, इतने जने हैं, इतने में से जो भी आए तो उन लोगों ने थोड़ी सी केयर करना चाहिए बस। क्या नाम आहे? अब्दुल उस्मान नाम है। नक्कीच जे आहे ते मतदान सर्वांनीच करावा आणि एकंदरीतच आमच्या काही जे काही समस्या आहेत, जो कोणी निवडून येणारा उमेदवार असेल त्यांनी त्या समस्या सोडवण्यासाठी निवडून आल्यानंतर प्रयत्न करावा, अशी देखील भावना त्यांच्या पत्नींनी लोकशाही मराठीशी बोलताना व्यक्त केली आहे. लोकशाही मराठीकरता मी ज्ञानेश्वर पवार, नागपूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.